नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या शाळेसाठी एक खास अशी हाय प्रोटीन टिफिन रेसिपी शेअर करतोय, ती म्हणजे हाय प्रोटीन पराठा. या पराठ्याच्या स्टफिंगमध्ये मी असा एक पदार्थ वापरला आहे जो मुलं खायला मागत नाहीत, पण या स्टफिंगमध्ये मी असा तो वापरला आहे की त्यांच्या लक्षातही येणार नाही. या हाय प्रोटीन स्टफिंगमुळेच हा पराठा अगदी खुसखुशीत खमंग होतो. त्याचबरोबर याच्या पारीमध्येही आपण एक टँगी फ्लेवर दिलेला आहे. तो कशाचा तेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता वेळ न घालवता आपण हा हाय प्रोटीन पराठा कसा बनवायचा ते पाहूयात. हा हाय प्रोटीन पराठा बनवण्यासाठी इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. न चाळताच हे पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूयात. यात मी 1 वाटी टोमॅटोची प्युरी घालत आहे. हे गावरान टोमॅटो असल्यामुळे आंबट असतात, त्यामुळे मी 1 वाटी वापरलेला आहे. तुम्ही जर विलायती टोमॅटो वापरणार असाल तर 1.5 वाटी टोमॅटोची प्युरी वापरा. आता आपण ही प्युरी आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या प्युरीमध्येच आपण हे पीठ मळणार आहोत. जर लागलं तरच आपण याच्यात पाणी वापरणार आहोत. मी प्युरीच्या कपामध्येच थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे पाणी वापरून मी हे पीठ मळून घेत आहे. चपातीला लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण या पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊयात. याच्यासाठी मी इथे काळे चणे किंवा याला हरभराई असे म्हणतात, याला 7 ते 8 तास भिजवून याला मोड आणून घेतलेला आहे. तुम्ही हे चणे फक्त 7 ते 8 तास भिजवून मोड न आणताही वापरू शकता. इथे मी 1 कप मोड आलेले चणे घेतलेत. आता आपण याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. जितकी बारीक पेस्ट बनवता येईल तितकी बारीक करून घेण्याचा प्रयत्न करा, कारण आपण याच्यात पाणी वापरत नाही आहे. त्यामुळे किंचित ओबडधोबड अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यात जर अख्खे चणे राहिले तर ते बाजूला काढून घ्या, नाहीतर आपले पराठे फुटण्याची शक्यता आहे. आता याच्यात आपण 50 ग्रॅम पनीर घालणार आहोत. ह्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. चणे आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि महत्त्वाचा विटॅमिन म्हणजे B12 असतं. आता याच्यात आपण फायबर घालणार आहोत, म्हणजेच भरपूर अशा भाज्या ज्या तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील त्या तुम्ही यात वापरू शकता. इथे मी 1 मीडियम गाजर खिसून घातलेला आहे. यात तुम्ही कोबी घालू शकता, फ्लावर घालू शकता, शिमला मिर्च, मेथी अशाही भाज्या तुम्ही यात घालू शकता. फक्त या भाज्या घालताना ते खिसून घ्या, मेथी बारीक चिरून घ्या, म्हणजे आपले पराठे फुटणार नाहीत. आता याच्यामध्ये मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या या स्टफिंगमध्ये घालत आहे. आपण लहान मुलांसाठी हा पराठा बनवतो आहे, त्यामुळे मी 2च हिरव्या मिरच्या वापरल्यात आणि ह्या मध्यम तिखट आहेत. त्यानंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट घालत आहे आणि त्यानंतर आपण 1 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हातावर क्रश केलेला ओवा घालतो आहे. यानंतर अर्धा चमचा बॅडगी तिखट घालत आहे कलरसाठी. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. यात आता चवीपुरतं मीठ घालत आहे आणि शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन ए असतं, जे डोळ्यांसाठी उत्तम आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा, छान असा गोळा होईल असं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. एवढ्या वेळात आपली कणिक ही छान भिजलेली आहे. आता परत एकदा आपण ही व्यवस्थित मळून घेऊयात आणि एक मीडियम आकाराचा गोळा मी घेतला आहे आणि त्याची आता आपण एक वाटी बनवून घेऊयात, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित स्टफिंग भरता येईल. अशा पद्धतीने वाटी बनवायची आहे. यात मी आता हाय प्रोटीन असलेलं स्टफिंग भरत आहे. अगदी हळवारपणे सावकाश आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे. अशा पद्धतीने वाटीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्या, म्हणजे पराठा कुठेही फुटणार नाही आणि व्यवस्थित स्मूथ असा लाटला जाईल. हे पहा, अशा पद्धतीने स्टफिंग सर्व बाजूला मी बोटांनी पसरवलेलं आहे आणि आता पीठ लावून आपण हळवारपणे आपण सावकाश असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. फार दाब न देता हा पराठा लाटायचा आहे. पराठा पूर्ण लाटून झाला आहे. याच्यावर आता आपण थोडेसे तीळ आणि परत कोथिंबीर लावणार आहोत, जेणेकरून पराठा दिसायलाही टेम्पटिंग होईल आणि मुले पटकन याच्याकडे अट्रॅक्ट होतील. आता
बेलण्यावर थोडासा दाब देऊन आपण ही कोथिंबीर आणि तीळ पराठ्याला चिटकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि आता मी तवा तापायला ठेवलेलाच होता, त्यावर अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्यावर आता आपण हा पराठा व्यवस्थित छानपैकी भाजून घेऊयात. पराठ्यासाठी मी इथे साजूक तूपच वापरते, जेणेकरून मुलांच्या पोटात चांगले फॅट जातील आणि त्यांची स्नायूंची हालचाल एकदम उत्तम राहील यासाठी. आता आपण खमंग असा मीडियम फ्लेमवर हा पराठा भाजून घेऊयात. पराठा दोन्ही बाजूनी छान भाजला गेला आहे. पहा काय सुंदर आणि टेम्पटिंग दिसतोय, कलरही छान आलेला आहे. मी याच पद्धतीने 3 ते 4 पराठे भाजून घेत आहे. पहा काय सुंदर कलर दिसतोय. मी हा हाय प्रोटीन पराठा घट्ट अशा ताज्या दह्याबरोबर सर्व केलेला आहे. तुम्ही सॉसही वापरू शकता किंवा हिरवी चटणीही वापरू शकता, पण दह्याबरोबर हा आणखी छान लागतो आणि हा नुसताही तितकाच मस्त लागतो. मुलांच्या डब्यातही मी 2 पराठे दिलेले आहेत दह्याबरोबर आणि छोट्या टिफिनसाठी मी 1 ॲपल किंवा संत्रा, डाळिंब अशा प्रकारे फळं देत असते. अगदी शेवटच्या घासापर्यंत हा पराठा मऊ आणि मस्त असा खमंग आणि टोमॅटोमुळे टँगी फ्लेवरचा राहतो. तुम्ही यावर्षी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी ही हाय प्रोटीन पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना नक्कीच आवडेल आणि मुलांचा डबा पूर्णपणे रिकामा घरी येईल. तर मंडळी, तुम्हालाही किड्स स्कूल स्पेशल हाय प्रोटीन पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या या रेसिपीला किंवा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा, जेणेकरून त्याही अशा हाय प्रोटीन पराठा आपल्या मुलांना बनवून देतील. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.